मुंबईतल्या वरळीमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली होती। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कामगार युनियनच्या मुद्द्यावरनं मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं। वरळीतल्या हॉटेलमध्ये अनधिकृतपणे युनियन स्थापन केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेनं आरोप केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर या संदर्भातला आरोप केलेला आहे। शिवसेना तेजस ठाकरेची, शिवसेना महाराष्ट्राची, मराठी माणसाची। कोणीतरी आम्हाला अंगूर घ्याल, आम्ही सोडणार नाही। आम्हाला कोणाची दिली कामगारांवर उभं राहायचंय आणि कामगार इथे शिवसेनेची भारतीय कामगार सेनेची ही 10 ते 12 वर्षापासूनची इथे युनियन आहे आणि ही युनियन मान्यताप्राप्त युनियन आहे। माननीय बाळासाहेबांच्या, उद्धव साहेबांच्या, आदित्य साहेबांच्या माध्यमातून भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंदजी सावंत यांच्या माध्यमातून ही युनियन गेली 10 ते 12 वर्षे इथे कार्यरत आहे। भाजपचे काही लोक इथे प्रयत्न करतात घुसायचा। जर मॅनेजमेंट इथे आम्ही कोर्टातून मान्यता घेतलेली युनियन आहे, आम्ही कायद्याच्या बाहेर काही गोष्टी करत नाही, कायद्याला सोडून गोष्टी करत नाही। आमची 10 वर्षापासून इथे युनियन आहे, कायद्याला धरूनच आम्ही काम करणार। आल्याला आम्ही कायद्याने जाणार, लावाल्यावर आम्ही आमच्या शिवसेना ही आदित्य साहेबाची वळली आहे, माननीय पक्षप्रमुखांची वळली आहे। मुंबई आमच्या साहेबांची आहे, मुंबईला शिवसेना स्टाईलनीच उत्तर देणार, मग ते कोणी पण असू दे। मला काही याबद्दल कल्पना नाही, मी जरूर कल्पना घेईल। पण युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे, प्रत्येकाने युनियन काढावी। पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही। ते कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही, त्यावर कारवाई होईल। युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची, पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। महाराष्ट्रामध्ये कायदा राहिलाय की नाही हाच संभ्रम निर्माण झालेला आहे। एका बाजूला केंद्र आणि राज्य सरकार कामगारांचे कायदे मोडीत काढून 4 लेबर कोडच्या माध्यमातून नवीन धोरण आणण्याचं काम कामगारांच्या विरोधात करतायत। असं असताना जिकडे जिकडे भारतीय कामगार सेनेची संघटना आहे, काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करतायत। हा केवळवाणी प्रयत्न ताजमध्ये झालं, आता त्याचाच एक भाग म्हणून सेंट रिजिसला करण्याचा प्रयत्न होतोय। आम्ही मान्यताप्राप्त असताना पण देखील, चांगला करार झाल्यानंतर पण देखील अशा प्रकारे घुसखोरी करून प्रशासनावरती, पोलिसांच्या माध्यमातून आणि शासनाचा दबाव आणून बोर्ड लावण्याचा प्रकार होतोय, हे निषेधार्थ आहे। आम्ही याचा निषेध करतो। आणि कामगार संघटना असेल तर त्याच्यात काही सदस्य असले पाहिजे, तरच तिथं फलक लावता येतो, संघटनेला मान्यता मिळवावी लागते। असं असताना जिथं जिथं भारतीय कामगार सेनेचे युनिट आहे, जे कामगारांना न्याय देण्यासाठी काम करतात वर्षानुवर्ष, परंतु मॅनेजमेंटवर दबाव आणून राजकीय सत्तेचा गैरवापर करून भारतीय जनता पार्टी स्वतःच्या संघटना ज्याच्यात सदस्य शून्य आहे अशा पद्धतीनं अशा ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतायत, त्याला कामगारांचा विरोध आहे। फक्त मॅनेजमेंटसुद्धा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं फलक लावू देणं वगैरे असे प्रकार करतात आणि मला असं वाटतं भारतीय कामगार सेना याला ताकद लावून विरोध करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।